नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मराठी मनोरंजन विश्वातील प्रतिभावान अभिनेत्री नेहा शितोळे यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाबद्दल. नेहा शितोळे या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. नेहा शितोळे यांचा जन्म पुणे, महाराष्ट्र येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. हीच आवड पुढे त्यांना मनोरंजन क्षेत्रात घेऊन आली. 2009 साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आणि हळूहळू स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांची सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे कुंकू. या मालिकेत त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. यानंतर त्यांनी तू तिथे मी, फू बाई फू, झुंज, मराठमोळी आणि का रे दुरावा यांसारख्या लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये काम केले. नेहा शितोळे यांनी फक्त टेलिव्हिजनवरच नाही तर चित्रपटांमध्येही आपला ठसा उमटवला आहे. 2011 मध्ये देऊळ या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर पोपट, पोस्टर गर्ल, दिशा, सूरसपाटा, रेडी मिक्स, वेडन बेबी, एक विलन रिटर्न्स, नवरदेव, PMS, ॲग्री आणि देवमाणूस यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. नेहाला राष्ट्रीय स्तरावर मोठी ओळख मिळाली. ती नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय वेब सिरीज स्क्वेड गेममधील शालिनी काटेकर या मालिकेमुळे त्यांना देशभरातून प्रशंसा मिळाली. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी 2011 मध्ये नचिकेत पूर्णपात्रे यांच्याशी विवाह केला. दोघेही आनंदी वैवाहिक जीवन जगत आहेत. आता बोलूया त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाच्या टप्प्याबद्दल. 2019 मध्ये नेहा शितोळे यांनी बिग बॉस मराठी सीझन 2 मध्ये सहभाग घेतला. सुरुवातीपासूनच त्या अत्यंत मजबूत स्पर्धक म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांनी प्रत्येक टास्कमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. घरातील अनेक वाद, मैत्री आणि कठीण प्रसंगांमध्ये त्यांनी आपले मत ठामपणे मांडले. त्यांचा स्पष्ट वक्तेपणा, आत्मविश्वास आणि खेळातील प्रामाणिकपणा यामुळे त्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. अखेरीस नेहा शितोळे बिग बॉस मराठी सीझन 2च्या फर्स्ट रनर-अप ठरल्या. जरी त्या विजेत्या बनू शकल्या नाहीत, तरी त्यांना लाखो प्रेक्षकांची मने जिंकली. बिग बॉस नंतर त्यांच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. त्यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले. आज नेहा शितोळे मराठी मनोरंजन विश्वातील एक यशस्वी आणि आदरणीय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा प्रवास आपल्याला शिकवतो की मेहनत, आत्मविश्वास आणि सातत्य यांच्या जोरावर यश नक्की मिळते. तुम्हाला नेहा शितोळे यांची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मराठी मनोरंजन विश्वातील प्रतिभावान अभिनेत्री नेहा शितोळे यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाबद्दल. नेहा शितोळे या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. नेहा शितोळे यांचा जन्म पुणे, महाराष्ट्र येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. हीच आवड पुढे त्यांना मनोरंजन क्षेत्रात घेऊन आली. 2009 साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आणि हळूहळू स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांची सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे कुंकू. या मालिकेत त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. यानंतर त्यांनी तू तिथे मी, फू बाई फू, झुंज, मराठमोळी आणि का रे दुरावा यांसारख्या लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये काम केले. नेहा शितोळे यांनी फक्त टेलिव्हिजनवरच नाही तर चित्रपटांमध्येही आपला ठसा उमटवला आहे. 2011 मध्ये देऊळ या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर पोपट, पोस्टर गर्ल, दिशा, सूरसपाटा, रेडी मिक्स, वेडन बेबी, एक विलन रिटर्न्स, नवरदेव, PMS, ॲग्री आणि देवमाणूस यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. नेहाला राष्ट्रीय स्तरावर मोठी ओळख मिळाली. ती नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय वेब सिरीज स्क्वेड गेममधील शालिनी काटेकर या मालिकेमुळे त्यांना देशभरातून प्रशंसा मिळाली. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी 2011 मध्ये नचिकेत पूर्णपात्रे यांच्याशी विवाह केला. दोघेही आनंदी वैवाहिक जीवन जगत आहेत. आता बोलूया त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाच्या टप्प्याबद्दल. 2019 मध्ये नेहा शितोळे यांनी बिग बॉस मराठी सीझन 2 मध्ये सहभाग घेतला. सुरुवातीपासूनच त्या अत्यंत मजबूत स्पर्धक म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांनी प्रत्येक टास्कमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. घरातील अनेक वाद, मैत्री आणि कठीण प्रसंगांमध्ये त्यांनी आपले मत ठामपणे मांडले. त्यांचा स्पष्ट वक्तेपणा, आत्मविश्वास आणि खेळातील प्रामाणिकपणा यामुळे त्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. अखेरीस नेहा शितोळे बिग बॉस मराठी सीझन 2च्या फर्स्ट रनर-अप ठरल्या. जरी त्या विजेत्या बनू शकल्या नाहीत, तरी त्यांना लाखो
प्रेक्षकांची मने जिंकली. बिग बॉस नंतर त्यांच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. त्यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले. आज नेहा शितोळे मराठी मनोरंजन विश्वातील एक यशस्वी आणि आदरणीय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा प्रवास आपल्याला शिकवतो की मेहनत, आत्मविश्वास आणि सातत्य यांच्या जोरावर यश नक्की मिळते. तुम्हाला नेहा शितोळे यांची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मराठी मनोरंजन विश्वातील प्रतिभावान अभिनेत्री नेहा शितोळे यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाबद्दल. नेहा शितोळे या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. नेहा शितोळे यांचा जन्म पुणे, महाराष्ट्र येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. हीच आवड पुढे त्यांना मनोरंजन क्षेत्रात घेऊन आली. 2009 साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आणि हळूहळू स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांची सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे कुंकू. या मालिकेत त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. यानंतर त्यांनी तू तिथे मी, फू बाई फू, झुंज, मराठमोळी आणि का रे दुरावा यांसारख्या लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये काम केले. नेहा शितोळे यांनी फक्त टेलिव्हिजनवरच नाही तर चित्रपटांमध्येही आपला ठसा उमटवला आहे. 2011 मध्ये देऊळ या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर पोपट, पोस्टर गर्ल, दिशा, सूरसपाटा, रेडी मिक्स, वेडन बेबी, एक विलन रिटर्न्स, नवरदेव, PMS, ॲग्री आणि देव माणूस यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. नेहाला राष्ट्रीय स्तरावर मोठी ओळख मिळाली. ती नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय वेब सिरीज स्क्वेड गेममधील शालिनी काटेकर या मालिकेमुळे त्यांना देशभरातून प्रशंसा मिळाली. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी 2011 मध्ये नचिकेत पूर्णपात्रे यांच्याशी विवाह केला. दोघेही आनंदी वैवाहिक जीवन जगत आहेत. आता बोलूया त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा टप्प्याबद्दल. 2019 मध्ये नेहा शितोळे यांनी बिग बॉस मराठी सीझन 2 मध्ये सहभाग घेतला. सुरुवातीपासूनच त्या अत्यंत मजबूत स्पर्धक म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांनी प्रत्येक टास्कमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. घरातील अनेक वाद, मैत्री आणि कठीण प्रसंगांमध्ये त्यांनी आपले मत ठामपणे मांडले. त्यांचा स्पष्ट वक्तेपणा, आत्मविश्वास आणि खेळातील प्रामाणिकपणा यामुळे त्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. अखेरीस नेहा शितोळे बिग बॉस मराठी सीझन 2 च्या फर्स्ट रनर-अप ठरल्या. जरी त्या विजेत्या बनू शकल्या नाहीत, तरी त्यांना लाखो प्रेक्षकांची मने जिंकली. बिग बॉस नंतर त्यांच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. त्यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले. आज नेहा शितोळे मराठी मनोरंजन विश्वातील एक यशस्वी आणि आदरणीय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा प्रवास आपल्याला शिकवतो की मेहनत, आत्मविश्वास आणि सातत्य यांच्या जोरावर यश नक्की मिळते. तुम्हाला नेहा शितोळे यांची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मराठी मनोरंजन विश्वातील प्रतिभावान अभिनेत्री नेहा शितोळे यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाबद्दल. नेहा शितोळे या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. नेहा शितोळे यांचा जन्म पुणे, महाराष्ट्र येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. हीच आवड पुढे त्यांना मनोरंजन क्षेत्रात घेऊन आली. 2009 साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आणि हळूहळू स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांची सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे कुंकू. या मालिकेत त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. यानंतर त्यांनी तू तिथे मी, फू बाई फू, झुंज, मराठमोळी आणि का रे दुरावा यांसारख्या लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये काम केले. नेहा शितोळे यांनी फक्त टेलिव्हिजनवरच नाही तर चित्रपटांमध्येही आपला ठसा उमटवला आहे. 2011 मध्ये देऊळ या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर पोपट, पोस्टर गर्ल, दिशा, सूरसपाटा, रेडी मिक्स, वेडन बेबी, एक विलन रिटर्न्स, नवरदेव, PMS, ॲग्री आणि देव माणूस यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. नेहाला राष्ट्रीय स्तरावर मोठी ओळख मिळाली. ती नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय वेब सिरीज स्क्वेड गेममधील शालिनी काटेकर या मालिकेमुळे त्यांना देशभरातून प्रशंसा मिळाली. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी 2011 मध्ये नचिकेत पूर्णपात्रे यांच्याशी विवाह केला. दोघेही आनंदी वैवाहिक जीवन जगत आहेत. आता बोलूया त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा टप्प्याबद्दल. 2019 मध्ये नेहा शितोळे यांनी बिग बॉस मराठी सीझन 2 मध्ये सहभाग घेतला. सुरुवातीपासूनच त्या अत्यंत मजबूत स्पर्धक म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांनी प्रत्येक टास्कमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.
घरातील अनेक वाद, मैत्री आणि कठीण प्रसंगांमध्ये त्यांनी आपले मत ठामपणे मांडले. त्यांचा स्पष्ट वक्तेपणा, आत्मविश्वास आणि खेळातील प्रामाणिकपणा यामुळे त्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. अखेरीस नेहा शितोळे बिग बॉस मराठी सीझन 2च्या फर्स्ट रनर-अप ठरल्या. जरी त्या विजेत्या बनू शकल्या नाहीत, तरी त्यांना लाखो प्रेक्षकांची मने जिंकली. बिग बॉसनंतर त्यांच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. त्यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले. आज नेहा शितोळे मराठी मनोरंजन विश्वातील एक यशस्वी आणि आदरणीय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा प्रवास आपल्याला शिकवतो की मेहनत, आत्मविश्वास आणि सातत्य यांच्या जोरावर यश नक्की मिळते. तुम्हाला नेहा शितोळे यांची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.